शेतकरी म्हणजे तोट्यातला माणूस. शेतीत काही भविष्य नाही, शहरात जा तिथेच यश आहे, हेच आपण वर्षानुवर्ष ऐकत आलो नाही का? पण जर कोणी येऊन हे सगळं चुकीचं ठरवलं तर, जर कोणी शेतीतूनच लाखोंचं उत्पन्न कमावून दाखवलं आणि हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य बदललं तर, जर एक तरुण सिस्टीमला प्रश्न विचारत, प्रशासनाशी भिडत, शेतकऱ्यांचा आवाज बनला तर, ही फक्त यशाची गोष्ट नाही, ही आहे एका क्रांतीची सुरुवात. नाव आहे रविराज साबळे पाटील आणि ओळख शेतकऱ्यांचा वाघ. आज आपण जाणून घेणार आहोत रविराज साबळे पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहे आझाद मराठी. 15 ऑक्टोबर 1995, धाराशिव जिल्ह्यातील भूम. साधं कुटुंब, शेतीवर अवलंबून आयुष्य. लहानपणापासूनच त्यांनी पाहिलं, कष्ट खूप पण उत्पन्न कमी, मेहनत खूप पण समाधान नाही. घरात आणि गावात एकच चर्चा, शेतीत काही भविष्य नाही. पण याच वातावरणात एक वेगळा विचार जन्म घेत होता. जर शेतीत समस्या आहेत तर त्यावर उपायही असणार. याच विचाराने त्यांच्या आयुष्याला दिशा दिली. रविराज यांनी केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून न राहता नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट आणि तज्ञांचा अभ्यास केला. ड्रीप इरिगेशन, मल्चिंग, सेंद्रिय शेती, उच्च मूल्य पिकांची निवड हे फक्त शिकले नाही तर शेतात प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिले. सुरुवातीला अपयशी आलं, पण त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांना माहित होतं अपयश हेच पुढच्या यशाचं पाऊल असतं. रेश ॲग्रो फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड ही केवळ कंपनी नाही तर एक चळवळ आहे. पेरू बाग, ड्रॅगन फ्रूट्स, शेवगा या पिकांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. त्यांनी शेतकऱ्यांना शिकवलं, पीक निवडताना बाजाराचा विचार करा, कमी जागेत जास्त उत्पादन कसं घ्यायचं आणि परिणाम काही शेतकऱ्यांनी एकरी 8 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवलं. ही गोष्ट लोकांना अविश्वसनीय वाटली, पण ती सत्य होती. शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या उत्पादन आहे पण विक्री नाही. यावर त्यांनी उपाय दिला. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. 1380 हून अधिक एकरांवर त्यांनी नेटवर्क उभं केलं. आधीच बाजार निश्चित, योग्य दर निश्चित, रिस्क कमी. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. आता शेतीत भविष्य आहे हा विश्वास निर्माण झाला. रविराज यांनी सोशल मीडियाला एक शस्त्र बनवलं. फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्राम व्हिडिओ, रिअल शेतीतील उदाहरणं हे फक्त माहिती देत नाहीत तर वास्तव दाखवतात. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट शिकायला मिळालं. रविराज कधीही चुकीच्या गोष्टींवर शांत बसत नाहीत. शेतमालाचे कमी दर, पाण्याचा प्रश्न, भ्रष्टाचार या सगळ्यांवर त्यांनी उघडपणे आवाज उठवला. त्यांना नोटीस आल्या, दबाव टाकला गेला, पण त्यांनी एकच उत्तर दिलं, मी शेतकऱ्यांसाठी बोलतो आणि बोलत राहणार. ते फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठीच नाही तर लहान आणि गरीब शेतकऱ्यांसाठीही काम करतात. मोफत मार्गदर्शन, कमी खर्चात शेतीचे उपाय, सरकारी योजनांची माहिती ते लोकांना सांगतात की तुमच्याकडे जे आहे त्यातूनच सुरुवात करा. आज अनेक तरुण शेतीकडे परत वळत आहेत कारण त्यांना एक रोल मॉडेल मिळाला. रविराज सांगतात की शेती ही जुनाट नाही, ती भविष्यातील सर्वात मोठी इंडस्ट्री आहे आणि हाच विचार आज एक क्रांती बनतोय. रविराज साबळे पाटील एक नाव नाही तर एक आंदोलन आहे. त्यांनी दाखवून दिलं, शेती बदलली तर देश बदलू शकतो. आज गरज आहे नवीन विचारांची, नवीन तंत्रज्ञानाची आणि धाडसाची. शेती ही फक्त परंपरा नाही, ती भविष्य घडवणारी ताकद आहे. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर शेअर करा, कारण प्रेरणा पसरवणं ही सुद्धा एक सेवा आहे. आणि आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.